रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही गावाला गेलो होतो आणि गावाला गेल्यावरती घरी गेल्यावरती आम्हाला समजलं की आमच्या गाईची आज डिलिव्हरी होणार आहे। हे ऐकून तर मला खूप आनंद झाला। तो कशासाठी तर ह्या चिकासाठी, कारण की गाई वेल्याच्या नंतर ना हा जो चिक निघतो ना तर याचं खरवस बनवतात आणि जे मला खूप म्हणजे खूप आवडतं। आणि मी गावाला गेले ना नेहमी विचारत असते की कुणाची गाई व्यायला आहे का, कुणाची म्हैस व्यायला आहे का तर मला चिक खायला भेटावा म्हणून। तर आमच्या गाईला आज वासरू झालेलं, म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी वासरू झालेलं। आणि मग मी हा चिक आहे ना तो बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवला आणि पुण्याला येताना मी तो घेऊन आले आणि बराचसा चिक मी आणलेला होता तोच आज मी बनवायला घेतला। आज उपवास पण होता म्हणून म्हटलं चला मस्त चिक बनवूया। आणि त्या चिकामध्ये ना मी आपलं जे दूध आहे ना ते पण थोडंसं टाकलं। दूध नाही टाकलं तरी बनतो चिक, पण मी थोडंसं दूध टाकलं कारण हे गाईचं दूध होतं त्याच्यामुळं ना याचा चिक जो आहे ना तो थोडासा येलो येलो कलरचा होतो म्हणून। म्हशीचा दुधाचा चिक एकदम पांढरा शुभ्र होतो, पण गाईचं दुधाचा चिक्याचा कलर थोडासा वेगळा होतो म्हणून। तर यामध्ये मी घरचं दूध पण थोडंसं टाकलं, इलायची वगैरे टाकली, त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकलं आणि डब्यामध्ये चिक शिजायला टाकला। चिक शिजून इथं मस्तच तयार झालेला होता आणि होतपर्यंत दम होता, पण निवतपर्यंत मला काही दम नव्हता म्हणून मी तो गरम गरमच लगेच कापायला घेतला। आणि असं झालं होतं की कधी हा चिक खाईल, कारण हा एवढा जीव की प्राण आहे ना चिक म्हणजे। तर आता याला खरवस पण बोलतात, पण आम्ही गावाकडे चिक बोलतो। तर मी आता याला गरम गरमच कापते, पण तुम्हाला जर करायचं असेल ना तर याला थंड होऊ द्या आणि मग कापा, कारण थंड झाल्याच्यानंतर छान वड्या निघतात। माझ्या इथं वड्या तुटल्या होत्या, पण ते वड्या ना खायला एवढ्या भारी लागतात ना, थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या एकदम मस्त कडक कडक होतात आणि खूप टेस्टी लागतात। मस्त असं मी इथं चिक खायला घेतला, कारण आज उपवास पण होता आणि खूप म्हणजे खूप छान लागत होता। तर चला, तुम्हाला पण आवडतो का हा खरवस आणि तुमच्याकडं पण असतं का असं खरवस? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब। बाय, भेटूया उद्या।